तुम्ही बोला. असं वाटत गावाला खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही कसं करा सांगा तुम्ही आता. शिरसगाव त्रास आहे, जळका गिळका खूप त्रास आहे. आम्ही कसं करा सांगा तुम्ही आता. पाहिजे कधीपासून आहे असा रस्ता? कधीपासून तुम्ही सांगा ना, कधीपासून आहे असा? 2-4 वर्ष झाले हा रस्ता असाच आहे. कधी होते कधी नाही तुम्ही आम्ही सांगून द्या आम्हाला. किती पडले लोक इथं? लय पडले लोक. लय पडले. हो, कोणाचे डोंगरी मोड, कोणाचे काही मोड, पण कोणाला काही फिकर नाही. काऊन फिकर नाही? काय सांगा आता. आमदार आले नव्हते का? नाही, कोणीच नाही आलं. कोणीच नाही आलं? नाही. रस्त्यासाठी कोणीच बोलत नाही का? नाही, कोणीच नाही बोलत. मत घ्यायसाठी कोण बोलते? घराघरात मतदान झालं कोणी गरीबाकडे पाहत नाही. काऊन? काहीच नाही पाहत असतं तर काय करावं? पाहत असेल ना. नाही, कोणीच नाहीये. येते म्हणते ना लोक. काही नाही मतदानवाले तर म्हणे तो करून देतो म्हणून. काही नाही करून देत. हो म्हणते माघारा चालू पावर किती गाड्या तुम्हाला दाखवतो. केवढा मोठा गड्डा आहे, एवढ्या लाटा आहे ते माघारात. मग मी काय खोटं बोलून राहिलो का? नाही आम्ही काय नाही बोलत नाही. लय गड्डा चला माघारा तुम्हाला आता दाखवतो माघारापाशी. काहीच नाही होणार. तुमच्या मुलांना शाळेत जाण्यास त्रास होतो सांगा ना. गड्डा बुड्डी झाला तर गड्डा नाही बुजून राहिला. लेकरं किती जाते या रस्त्यानं? तुमच्या मुलं शाळेत जातात ते सांगा. रस्त्याने लेकरं घरी एसटी येत नाही, वापसही जावं लागते. मग 2-3 दिवस वापस जाते लेकरं. धन्यवाद. जळका ते शिरसगाव मोजरे या रस्त्यासाठी प्रशांतभाऊ बांबडे आणि पुरुषोत्तमभाऊ मेश्राम यांचे आमरण उपोषण चालू आहे. आज त्यांचा 3रा दिवस असून त्यांची मागण्या चालू आहे की व्यवस्थित शुद्धीकरण रोडचे झाले पाहिजे. शासनानं यांची दखल घेण्यात यावी. कारण शासनानं 3 दिवस होऊनही दखल न घेता एसटी आज अडवण्यात आलेली आहे. 17 महिला या गावातील महिलांनी प्रतिसाद चांगला देऊन त्यांनी बसेस रुकवट केली आहे. म्हणून शासनाला माझी हेच विनंती आहे. मी जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे दीपक वाडीवसमे, माझाही त्यांना पाठिंबा आहे. कारण गावात रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की गड्ड्यात रस्ता की रस्त्यात गड्डा. म्हणून यांच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असून शासनाने यांची दखल घेण्यात यावी हीच माझी विनंती आहे. मोजरीचे जळका रस्ता व्हायलाच पाहिजे. आम्ही आमरण उपोषण मानलं आहे, नाही तर आम्ही उपोषण घेऊ नये ही माझी विनंती आहे. मी माझा पाठिंबा देत आहे. ग्रामस्थ तर माझ्या मतीने समजा मी पाठिंबा देत आहे. कारण का 1990 पासून पाहत आहे की हा रोड प्रथम झाला होता. त्याच्यानंतर पासून हा रोडचं फक्त डागडुजीकरण चालू आहे. आईपर्यंत हे थोडे गड्डे बुजवतात आणि रोड तसाच राहतो. तर जळक्यापासून अगोदर आम्ही पाहत होतो की मार्गे आमच्या शिरसगावमधून बस जात होती, ते पण बंद झाली रोड नसल्यामुळं. आणि जळका शेवटी हा पण रोडनं बस जात होती, ते पण चालू झाली पाहिजे आणि रोड पण झाला पाहिजे. याकरता मी